जय जिजाऊ महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे की 2023 मध्ये राज्यातील महिलांसाठी एस टी महामंडळाची 50% सवलत जी योजना सुरू झाली होती, तर राज्यभरामध्ये कुठेही फिरलं तर एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिलांना 50% पर्यंत सवलत मिळत होती। मात्र आता इथून पुढे ही सवलत मिळणार नाही, काही अटींच्या आधारे ही सवलत मिळणार आहे। नेमकं काय आहे, राज्य सरकारकडून प्रसिद्धी करण्यात आलेलं नेमकं पत्रक काय आहे, त्याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। तेव्हा या व्हिडिओवर शेवटपर्यंत टिकून राहा की राज्यातील सर्व महिलांना राज्यामध्ये कुठेही फिरत असताना जी घोषणा केली होती सरकारने मार्च 2023 मध्ये, तर या योजनेअंतर्गत महिलांना साध्या मिनी, निम आराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर अशा सर्व प्रकारच्या बसमध्ये किंवा बस सेवावर सवलत मिळत होती। ही योजना आजही सुरू आहे आणि लाखो महिलांना त्याचा प्रत्यक्षरित्या फायदा होत असताना आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या सवलतीसाठी विशेष ओळखपत्र जारी करण्याचं किंवा या ओळखपत्राशिवाय ही सवलत मिळणार नाही हे अनिवार्य असणार आहे याबाबत जाहीर केलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये राज्यातील 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या 50% सवलतीचा लाभ मिळत होता। सोबतच 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आता या योजनेसाठी जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा राज्यातील सर्व महिला असतील, तर या सर्वांना जर समजा या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य केलेलं आहे। महामंडळाला या सवलतीमुळे दररोज 3 कोटी रुपयांचा तोटा होत होता। एप्रिल ते ऑक्टोबर 2024 दरम्यान या 7 महिन्यामध्ये महामंडळाची एकूण कमाई 938 कोटी रुपये होती, तर त्यापैकी 270 कोटी रुपये महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत म्हणून दिले गेले होतं, असंही सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे। ही योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात 35 ते 40% वाढ झाली असल्याचंही महामंडळाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने बसेसची मागणीसुद्धा वाढली होती आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम अनुकूल आणि प्रतिकूल असा दोन्ही बाजूचा परिणाम होत असताना आता याचा गैरफायदा घेणारेही काही प्रवासी होते की आधार कार्डमध्ये चुकीच्या जन्म तारखांची नोंद करून बरेच जण या सवलतीचा गैरफायदा घेत असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे। आता महामंडळाकडून जे काही एजन्सींना कंत्राट दिलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून महामंडळाकडूनच स्वतःचं ओळखपत्र दिलं जाणार आहे। म्हणजे सरकार एखादी योजना जाहीर करते आणि काही दिवसानंतर रिकामा ससेमिरा लावत असते, तसल्या प्रकारचा हा प्रकार आहे। वास्तविक आधार कार्डमधल्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या चुकीच्या आहेत असं सरकारच्याच एका मंडळाचं म्हणणं आहे, महामंडळाचं म्हणणं आहे। आणि मग एका एजन्सीचा दुसऱ्या एजन्सीवर विश्वास नाही, यातूनच हे सिद्ध होते। आणि दुसरा मग आता जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत ज्यांचं वय 60 वर्षाच्या वर आहे तर त्यांना धड चालता येत नाही, मग अशा स्थितीमध्ये त्यांनी त्या महामंडळाचं कार्ड घेण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी रांगा लावायच्या, प्रतीक्षा करायची आणि ते कार्ड मिळवायचं। त्यापेक्षा सरकारने ही योजना बंद करायला हरकत नसावी, कारण सरकारला द्यायचं असेल तर त्याने ती सुखासुखी दिलं पाहिजे। बऱ्याचदा सरकार अशा गोष्टीचा ससेमिरा लावतं की तुम्हाला जर याचा वेगवेगळ्या योजनांचा लाभ पाहिजे असेल तर ही पीक नोंदणी करा, मात्र ते ॲप्लिकेशनच सरकारचं चालत नाही आणि वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जातं की हे करा ते करा, मात्र याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या जातात किंवा लोकांना या माध्यमातून त्रास दिला जातो। तर असं तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय